संजय राऊतांनी फडणवीसांवर घणाघात केला आहे। फडणवीसांनी राज्यात सुडाचं राजकारण केलं आणि त्याचा परिणाम भाजपला भोगावा लागला असं राऊत म्हणाले। फडणवीस राजकारणातील पुरुष आनंदीबाई आहे असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर फडणवीसांचं फडतूस राजकारण जनतेला आवडलं नाही असाही हल्लाबोल राऊतांनी केला। फडणवीस राज्याच्या राजकारणातील खलनायक आहेत। मोदी शहांपेक्षा जनतेचा फडणवीसांवर अधिक राग आहे असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। जे पक्ष फोडले त्यांनीच तुमच्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आणली असाही हल्लाबोल या ठिकाणी फडणवीसांवर राऊतांनी केलेला आहे। तर काल जेव्हा पत्रकार परिषद घेतलेली होती, जबाबदारी स्वीकारत आपल्याला सरकारमधून मुक्त करावं असं फडणवीसांनी विनंती केली होती आणि त्यावेळेला त्यांनी अश्रू ढाळल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यावरून आता संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केला। पेशवे काळामध्ये आनंदीबाई होत्या, त्यांची लोक आठवण ज्यासाठी काढतात तसे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुरुष आनंदीबाई आहेत। ही कटुता आमच्या मनात जी आहे त्याला कारण ते स्वतः आहे। महाराष्ट्रात सुडाचं आणि बदल्याचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलं, ते यापूर्वी कधीच नव्हतं आणि त्याचा बदला या राज्याच्या जनतेने घेतला। लोकसभा निवडणुकीत लोकांना संधी मिळाली आणि लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिलं हे तुमचं फडतूस राजकारण। कालपर्यंत मी पुन्हा येईन, पक्ष फोडून येईन, 2 पक्ष फोडून येईन। जे 2 पक्ष त्यांनी फोडून येईन किंवा फोडले त्या 2 पक्षांनीच तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली मिस्टर फडणवीस, हे विसरू नका। आणि अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत त्या राज्यामध्ये। अजून विधानसभा यायची आहे, महानगरपालिका यायच्या आहेत। तुम्ही स्वतःला पक्षकार्यात गुंतवून वगैरे घेणार आहात ना, तुम्ही जे कराल ते कराल, पण महाराष्ट्र तुम्हाला, इतिहास महाराष्ट्राचा तुमचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल, हे मी आता तुम्हाला अत्यंत परखडपणे सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।